नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपली आजची दिवाळी स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे खारी शंकरपाळी. करायला अतिशय सोपा असा दिवाळीचा हा प्रकार आहे. अजिबात कोणत्याही टेन्शनशिवाय तुम्ही अगदी सहज आणि झटपट तयार करू शकता. इतकी खुसखुशीत होते की अगदी तोंडात टाकताच विरघळते, शिवाय महिनाभर टिकते आणि अजिबात तेलकट होत नाही. रेसिपीला सुरुवात करूया. आणि परातीमध्ये आपण इथं 3 बाउल इतका मैदा घेतलेला आहे. हा वजनी प्रमाणात 500 ग्रॅम आहे, म्हणजेच अर्धा किलो आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं. खारी शंकरपाळीला थोडंसं मीठ जास्तच लागतं. एक मोठा चमचा जिरं घेतलं, त्यानंतर एक छोटा चमचा मिरी पावडर घेतली, मिरे कुटून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा ते 1.5 चमचा आपण इथं ओवा असा हातावरती चोळून घालायचा आहे. जिरा, ओवा आणि मीठ याच्यामुळे अगदी चटपटीत होते. आता यामध्ये मोहन म्हणून आपण इथं 3 टेबलस्पून इतकंच नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल घालायचं आहे. हे अजिबात गरम नाहीये, थंडच तेल आहे. पोहे खायचा चमचा जर वापरला तर यामध्ये तुम्ही 6 चमचे तेल घ्यायचे. यापेक्षा तेल आपल्याला जास्त घालायचं नाही, नाहीतर आपली जी शंकरपाळी आहे ती तेलकट होईल. त्याचबरोबर असं व्यवस्थित ते पिठाला हे सगळं मीठ आणि तेल चोळून घेतलं की असा त्याचा मुटका होतो. आता आपण थोडं थोडं पाणी करून छान घट्ट असं मळून घेणार आहोत हे पीठ. तुम्ही इथं बघू शकता, जितकं पाणी लागेल तेवढंच आपल्याला घालायचे. फार पातळ आपल्याला हा डो करायचा नाहीये. आपल्याला ह्यासाठी साधारणपणे 1.5 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे. आता थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण त्याला छान परत एकदा मळून घेतलं आणि एक 20 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवलं. 20 मिनिटानंतर हे पीठ अगदी मस्त आपलं छान भिजलं आहे. तर हे छान भिजलं हे कसं ओळखायचं, जेव्हा आपण पोळीचा उंडा घेऊन ती पोळी लाटायला लागेल पिठाची, तर ते पोळपाटाला अजिबात चिटकत नाही. आणि तुम्ही इथं बघू शकता, छान अशी पातळ ट्रान्सपरंट पोळी लाटून घेतली, पण पिठाचा किंवा तेलाचा हात मला लागलेला नाहीये. आपल्याला इतकीच पातळ ही लाटायची आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत. आणि पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही इथं शंकरपाळीचा आकार पाडू शकता. जेवढी तुम्हाला कमी मोठी अशी लागत असेल तितकी आपण ही शंकरपाळी छान आकारात कापू शकतो. आता मी इथं शंकरपाळीचा आकार दिलेला आहे आणि इथं बघू शकता आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या छान लाटून घेते आणि कट करून घेते. जितक्या पिठामध्ये होतील तेवढ्या आपण ह्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि जरी त्या एकमेकाला ताटामध्ये चिटकल्या तरी सुद्धा तेलात सोडल्यानंतर त्या व्यवस्थित मोकळ्या होतात. आता शंकरपाळी तळण्यासाठी आता इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित गरम झालेलं तेल ही शंकरपाळी तळण्यासाठी पाहिजे आहे. त्याचबरोबर पिठाचा असा गोळा टाकल्यानंतर वर आला याचाच अर्थ हे तेल मध्यम गरम आहे आणि आपली गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. आता ह्या तेलामध्ये आपण अशा ह्या शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जरी इथं ह्या एकमेकांना चिटकलेल्या दिसल्या तरी सुद्धा आपण जेव्हा ह्या गरम तेलामध्ये सोडतो तेव्हा फक्त आपण झारीच्या उलट्या बाजूने थोड्याशा सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि सुरुवातीला जेव्हा आपण ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये घालतो तेव्हा आपली गॅसची फ्लेम हाय असली पाहिजे. आणि जेव्हा एकदा त्या सुट्ट्या झाल्या की मग मात्र आपल्याला मध्यम ते मंद आचेवरतीच ह्या शंकरपाळ्या छान हलका रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्ही इथं बघा अगदी सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. आता या स्टेजवरती आपण ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी क्रिस्पी होतात, मस्त होतात ह्या शंकरपाळ्या. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने आपण तळून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती ह्या तळून घ्यायच्या आहेत. बघा खूप सुंदर होतात ह्या. अगदी तुम्ही महिनाभर सुद्धा ह्या शंकरपाळ्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बघा त्याचा आपल्याला ह्या रंगापर्यंत ही शंकरपाळी तळायची आहे. अगदी सोनेरी रंग बदलतो कारण यामध्ये आपण जिरे घातलेले आहे आणि जिऱ्यामुळे थोडासा पिवळसर रंग येतो शंकरपाळी. आणि अर्धा किलो मैद्यामध्ये साधारणपणे आपली 1 किलो शंकरपाळी तयार झालेली आहे. अगदी खुसखुशीत मस्त होते ही आणि त्याचबरोबर कमी तेलकट आणि टिकणारी तयार होते. ही एरवी पण तुम्ही करून खाऊ शकता. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीची शंकरपाळी करून मस्त खा. धन्यवाद.